त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. सर, उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून सगळ्यांना कॉल करून या उपस्थितीसाठी सांगितलं होतं. अरे तुम्हाला माहिती आहे का सगळ्या गोष्टी येत आहेत त्याच्यावरती काय? मला माहिती नाही साहेबांनी कोणाला फोन केला का, मला कल्पना नाही त्याच्याबद्दल. डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिजर जरी सुरू असेल तरी सुद्धा ते खासदार जे आहेत ते वोट करू शकतील असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि ते नंतर डिस्क्वालिफाय जरी झाले तरी रेट्रोस्पेक्टिव्हली त्यांचं वोट इनव्हॅलिड ठरत नाही. तर आता जरी खासदारांच्या विरोधात तुम्ही डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिजर सुरू केली तरी सुद्धा ते मधल्या काळात संसदेच्या अधिवेशनामध्ये ते वोट करू शकतात. तर तुम्हाला खरंच वाटतं का की या कायदेशीर प्रक्रियेचा तुम्हाला फायदा होतो? बघा, कायदेशीर प्रक्रियातलं एकच उदाहरण मी सकाळी दिलं, पुन्हा एकदा आठवण सांगतो. शरद यादव नावाचे ज्येष्ठ खासदार, ते बिहारमधले प्रख्यात खासदार, यूपी का बिहारमधले खासदार होते. त्यांनी त्यांच्या पक्षाचा द्रोह केला आणि दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं. सगळ्या घटना पक्षाच्या बाहेर झाल्या. म्हणजे तरीसुद्धा ते त्यांनी केल्यानंतर त्यांच्या पक्षानं तत्कालीन राज्यसभेचे उपाध्यक्ष, चेअरमन, उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू यांना पत्र दिलं आणि सांगितलं यांनी आमच्या पक्षाच्या आदेशाचा द्रोह केलेला आहे आणि आमच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या सोबतही व्यासपीठावर गेलेले आहे. त्यामुळे यांचं सदस्यत्व रद्द करा. आणि तसं सदस्यत्व माननीय व्यंकय्या नायडूंनी रद्द केलं आहे. असा आणखीन एक घटनासुद्धा घडलेली आहे. त्यामुळे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार अर्थात लोकसभेच्या अध्यक्षांचा, तिकडे असेल तर राज्यसभेच्या अध्यक्षांचा. भारतीय जनता पार्टी काय आदेश अध्यक्षाला पण देऊ शकते मला, तर त्याच्यामुळे ते काय करतील हे मला माहिती नाही. पण आपण आपली जी कायदेशीर बाजू आहे, संविधानाने दिलेली जी हक्क आहेत आपली, त्या हक्कानुसार हा भंग झाला याच्याबद्दलची काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि म्हणूनच आम्ही वेगळा गट निर्माण करते असं इतकी नीच प्रवृत्तीची माणसं जिवंत आहेत आपल्या देशात. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, ती आदरणीय उद्धवजी पुढे नेत आहेत. ती ठाकरेंची शिवसेना आहे. जिथे ठाकरे नाव आहे तिथेच शिवसेना असते. ती शिवसेना काँग्रेसमध्ये